नागपूर जिल्ह्याच्या रामटेक जवळील चोखाळा या ठिकाणी दिव्य नारी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून माँ के नाम एक पेड़ हा अनोखा उपक्रम 21 जुलै 2025 रोजी राबविण्यात आलाय। स्मशानभूमी, शिवशंकर मूर्ती परिसर, हनुमान मंदिर, जिल्हा परिषद शाळा आणि वाघोबा मंदिर या विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। झाडे लावा, जीवन वाचवा, या धरतीला स्वर्ग बनवा या उदात्त उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। वृक्ष हे मानवाचे जीवनदायी मित्र आहेत, कारण पशुपक्षी, प्राणी आणि मानवाचे जीवन वृक्षांवरच अवलंबून असते। झाडे ही माणसाचे मित्र, उगारू नका त्यांच्यावर शस्त्र, करू नका या धरतीला नष्ट, वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी असा ध्यास प्रत्येक व्यक्तीने धरावा, असे आवाहन दिव्य नारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कामिनी हटवार यांनी केले। माँ के नाम एक पेड़ या उपक्रमाची सुरुवात स्मशानभूमी शिवशंकर मूर्ती या ठिकाणी सृष्टीचे विधाता शिवशंकर भोलेनाथांचे पूजन करून करण्यात आले। त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, हनुमान मंदिर आणि वाघोबा मंदिर या ठिकाणी देखील उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी दिव्य नारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कामिनी हटवार, सचिव रोशनी हटवार, सदस्य वैशालीताई निमकर, सीताबाई शाहू, कविता हटवार, स्वाती वैरागडे यांच्यासह गावातील मान्यवर, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव हटवार, लच्छीरामजी हटवार, पुमरावजी हटवार, खुशालजी शाहू, संजू हटवार, अमित हटवार तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ठोसरे सर, देवीनंदा इखार मॅडम, तेजस्विनी किरपाण, मेघा हटवार, वर्षा थोटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।